आता मला सांगा, ह्यो आराम काही कामाचा आहे का? पण याला पर्याय नाही. याला म्हणतात सक्तीचा आराम, म्हणजेच दुखणं. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, नर्मदे हर. गेल्या 4-5 दिवसापासून आपण हॉस्पिटलला ॲडमिट येतं आणि आज आपला डिस्चार्ज होणार होता. त्याच्यामुळे जरा बरं वाटत होतं. आणि 4-5 दिवसात आपण केलं तरी काय? कशाचं काय केलंय? डॉक्टरांनी तपासलंय, सिस्टरांनी सलाईन लावले, आपण गोळ्या आणि औषधं घेऊन घेऊन बेजार झालोय. आणि असं वाटलं की 2 नाही 4 कामं जास्त असले ना तरी जमन, पण दुखणं बाबा बाबा नको भाऊ. दुखणं आलं ना एकदम बारीक परवानी काम होतं, सगळं दुसऱ्यावर अवलंबून, आणि दुसरं म्हणून तसंच आपल्याला वागावं लागतं. पण आता दुखणं आलं एकदा, त्याला काही पर्याय नाही. आणि या सगळ्या दुखण्यात साथ द्यायला आपले जोडीदार आणि मित्रमंडळी असतीच. ते आपल्याला खायला प्यायला घेऊन येतात, पण जेव्हा आपण खायला प्यायला जमत नाही तेव्हाच ते घेऊन येतात. आणि जेव्हा खायचं असतं तेव्हा काही भेटत नाही बरं का. दोन्ही हाताचे आपले सलाईन आउट गेलेत. उजव्या हाताचं गेलं, डाव्या हाताचं गेलं. म्हणलं आता बघू उद्या काय होईन ती होईन. इकडं गावची यात्रा बी झाली मधल्या काळात. तुम्हाला काय आमंत्रण दिलं नाही बरं का, कारण मी स्वतः दवाखान्यात होतो. आणि आता सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे ना तो म्हणजे टेम्परेचर. आत्ताशी एप्रिल महिना चालू आहे, अजून मे जायचं आहे, तर भयंकर टेम्परेचर आहे. तर सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्या, निसर्गाची काळजी घ्या. कारण आता आपण 10x10च्या खोलीचं टेम्परेचर रिमोटने आपण नक्की कंट्रोल करू शकतो, पण या पूर्ण पर्यावरणाचं कंट्रोल करायचं आपल्या हातात नाही आहे. त्याच्यामुळं काळजी घ्या. धन्यवाद. रामकृष्ण.